नमस्कार. आपले सर्वांचे डबल अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य निरीक्षक पदभरती 2026 रिलेटेड माहिती घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पात्रता काय काय आहे, रिक्त पदे किती आहेत, वॅकन्सी सध्या अवेलेबल झाल्याच आहेत हे सर्वांना माहिती आहे. मग त्याचा परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे याबाबत माहिती घेणार आहोत. सर्वात पहिले आमच्या डबल अकॅडमी पुणेच्या नवीन बॅचेस या स्टार्ट झालेल्या आहेत. याच्यामध्ये मान्सूनची ऑफर चालू असल्यामुळे कोणतीही बॅच तुम्हाला केवळ 1100 रुपयाला मिळणार आहे. त्याच्यात तुम्हाला प्रत्येक लेक्चर हे ऑनलाईन करता येणार आहे. तिथे तुम्ही टीचरशी कम्युनिकेट करू शकतात, इंटरॅक्ट करू शकतात, तुमचे डाऊट्स या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. आणि ऑनलाईन म्हणजेच लाईव्ह लेक्चर बघायचे राहिले तर ते लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा बघता येणार आहे. या बॅचेस मध्ये आपण संपूर्ण सिलेबस हा कव्हर करत असतोच, त्याचसोबत MCQ चे सेशन सुद्धा कंडक्ट करत असतो. आणि मग त्या बॅचेस कोणत्या कोणत्या आहेत? अंगणवाडी सुपरवायझर, ANM GNM स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन असिस्टंट, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद बॅच, FDA बॅच, आदिवासी बॅच आहे, आरोग्य सेवक बॅच, आरोग्य सेविका बॅच आहे, तलाठी भरती बॅच असेल, स्वच्छता निरीक्षक म्हणजेच MPW च्या बॅचेस आहेत, पशुसंवर्धन भरती, महिला बाल विकास म्हणजेच CDPO, TET TIT बॅच, LSO बॅच, लॅब टेक्निशियन या सर्व बॅचेस आहेत. आणि ऑफरची शेवटचा दिनांक 10 जुलै आहे. म्हणून नवनवीन बॅचेस मध्ये तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला, कलिग्सला, सराउंडिंगला एनरोल व्हायचं असेल किंवा बॅचशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर बोर्डवर दिलेला नंबर 80 10 45 77 60 वर तुम्ही कम्युनिकेट करू शकतात. आता सर्वात पहिले आपण बघूया महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद ZP अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक म्हणजेच आरोग्य सुपरवायझर, हेल्थ सुपरवायझर हे ग्रुप C म्हणजेच गट क मधील अत्यंत महत्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. त्याच्यात मग शिक्षण पात्रता काय काय असणार आहे? पदवी तुमची डिग्री BSc मध्ये झालेली पाहिजे. मग ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र म्हणजे किंवा जीवशास्त्र म्हणजेच झुलॉजी, बायोलॉजी और केमिस्ट्री मध्ये तुमचं BSc ही डिग्री तुम्ही उत्तीर्ण झालेले पाहिजे. विशेष डिप्लोमा आणि अनुभव मध्ये बघायचं झालं तर उमेदवाराने सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कोर्स किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW म्हणून किमान 1 वर्ष नियमित सेवेचा अनुभव किंवा संबंधित आरोग्य पर्यवेक्षक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असायला पाहिजे. त्याच्यानंतर वयोमर्यादा म्हणजे पेपर द्यायची नेमकं एज लिमिट काय आहे? तर ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 40 वर्ष आणि त्यानंतर मागासवर्गीय कॅटेगरी OBC, SC, NT किंवा मग BC या कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्ष हा वयोगट दिलेला आहे. त्याच्यानंतर काही दिव्यांग किंवा मग माजी सैनिक आणि प्रकल्पग्रस्तांना वयात अधिक सवलत ही मिळत असते. त्यानंतर आपण परीक्षा पद्धत किंवा पेपर पॅटर्न बघायचा झाला तर ही परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाते. लक्षात घ्या, पेपर कोण घेणार आहे? TCS किंवा IBPS. त्याच्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. पदवी स्तरावरील पदे असल्यामुळे मराठी विषय सोडून दुसरे सर्व विषय हे इंग्रजी भाषेत असणार आहे. आमचे सुद्धा लेक्चर आम्ही इंग्रजी भाषेतच PPT या प्रोव्हाइड करत असतो आणि शिकवताना मराठी भाषेचा वापर करत असतो. एकूण प्रश्न किती असणार आहे? 100 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे टोटल पेपर हा 200 मार्कांचा असून निगेटिव्ह मार्किंग नाहीये. कुठलीच निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यानंतर तांत्रिक अभ्यासक्रम प्रत्येक पेपरामध्ये दोन भागात आपण पेपर पॅटर्न हा डिवाइड करत असतो, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. इथे तांत्रिक विषयावर सर्वात जास्त भर दिली गेलेली आहे. हे बघताना बघा 80 मार्क फक्त टेक्निकल अभ्यासक्रम म्हणजे टोटल 40 क्वेश्चन्स हे तुमचे तांत्रिक विषयावर असणार आहे. आरोग्य पर्यवेक्षक म्हणून काम करताना प्रशासकीय आणि आरोग्याशी संबंधित देखरेख करावी लागत असल्याने ते सांगितलंय की 40 प्रश्न हे विचारलेले असतात टेक्निकलवर. सार्वजनिक आरोग्य व कायदे राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM, विविध सरकारी आरोग्य योजना, साथीरोग नियंत्रण कायदे हा सिलेबस असणार आहे. त्याचबरोबर जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचा सिलेबस बघायचा झाला तर मानवी शरीरशास्त्र, मग त्याच्यात आपली सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, त्याच्याच बरोबर आपल्या बॉडी पार्ट असतील, लिव्हर झालं, लंग्स झालं,
झालं, थायरॉइड वगैरे, किंवा मग आपल्या शरीर रचना असेल, तो सिलेबस असणार आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचे मूलभूत नियम काय काय असतात, क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीचे प्राथमिक ज्ञान. बायोकेमिस्ट्री म्हणजे नेमकं काय, तर जे पण मॉलिक्युल्स असतात, बायोकेमिस्ट्रीची फोड करायची झाली तर बायोलॉजी आणि केमिस्ट्री यांचं एकरूप म्हणजे बायोकेमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स वगैरे या बाबतीत अधिक माहिती घेत असतो, किंवा न्यूक्लिक ऍसिड, डीएनए, आरएनए या बाबत आपण माहिती घेत असतो. त्यानंतर प्रशासकीय समन्वय, त्याच्यात प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच PHC स्तरावरील आरोग्य सेवकांच्या कामावर नियंत्रण ठेवणे आणि बैठकांचे व्यवस्थापन करणे हा सर्व सिलेबस आहे. पेपरामध्ये तुम्हाला एक कळलं असेल, सर्वात बेस्ट अपॉर्च्युनिटी काय, की निगेटिव्ह मार्किंग नाहीये. दुसरं म्हणजे टेक्निकल विषयाला सर्वात जास्त वेटेज आहे, आणि त्याच्यानंतर याच्या जागा ह्या दर थोड्या दिवसांनी निघत असतात. त्याच्यामुळे हा पेपर देणं इम्पॉर्टंट आहे, किंवा तुम्ही इझिली देऊ शकतात. फक्त काय आहे, BSc झालेली असायला पाहिजे डिग्री, आणि बाकीच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याच. तर डबल अकॅडमीच्या जर तुम्हाला बॅचेस परचेस करायच्या असतील, बॅचेस बद्दल तर मी तुम्हाला माहिती दिलीच. अधिक काही डाऊट असेल तर बोर्डवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आमच्या नवीन बॅचेस चालू होणार आहेत, आणि सर्व बॅचेस तुम्हाला फक्त 1100 म्हणजेच अतिशय कमी किमतीत मिळणार आहे. ओके, थँक्यू सो मच.